7वा दिवस आहे, काय सांगता येईल? माझी जी मागणी आहे तीच मागणी आहे। या ठिकाणी हा विशेष अधिवेशन झाल्याशिवाय हा प्रश्न सुटू शकत नाही। म्हणून माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठा बंधू भगिनी सर्व जनतेला नम्रतेची विनंती आहे की पुन्हा एकदा सगळ्या आमदारांना आपण विनंती करून या ठिकाणी सर्वांनीच या ठिकाणी मी एकट्यानेच आवाज उठवून चालणार नाही, तर सर्व स्तरातून आज या ठिकाणी बार्शी तालुका असेल, सोलापूर जिल्हा, त्याचबरोबर बीड जिल्हा, उस्मानाबाद जिल्ह्यातून सुद्धा सर्व मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत, पाठिंबा देतात। परंतु या ठिकाणी सगळ्याच आमदारांना या ठिकाणी विनंती करणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी सत्ताधारी असतील, विरोधी पक्ष असतील, या सगळ्यांना पुन्हा एकदा मी विनंती करतो आपल्या माध्यमातून की या ठिकाणी त्यांनी विशेष अधिवेशन बोलून या ठिकाणी दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करावं आणि हा जो गेली 40 वर्षापासूनचा विषय आहे कुठंतरी एकदा हा थांबवावा। त्याचबरोबर जी गोरगरिबांची मुलं आहेत, मराठा बांधवातील व इतर गोरगरिबांची मुलं आहेत, ज्या पद्धतीनं मुलींचं शिक्षण माफ केलेलं आहे, शिक्षणाची फी शासन भरतंय, त्या धर्तीवरती मुलांचं शिक्षण ही मोफत करावं आणि तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती वसतिगृह करावी, ही एक माझी प्रामुख्याने मागणी आहे। कारण आपण पाहतो की गोरगरिबाच्या कुटुंबामध्ये जर शिक्षणच घेता आलं नाही एखाद्या मुलाला तर त्याच्या मनावरती फार विपरीत परिणाम होतात आणि त्या दृष्टिकोनातून हा सुद्धा निर्णय या ठिकाणी सरकारने घेणं अत्यंत गरजेचं आहे। महाराष्ट्रातील जे बाकीचे आमदार आहेत त्यांचा तुम्हाला फोन किंवा संपर्क होत असेल, त्यांचं मन होत आहेत, परंतु त्यांनी पुढे येणं गरजेचं आहे। केवळ फोन करूनच चालणार नाही, त्यांचं काहीतरी मत येत असेल, बरोबर आहे वगैरे असं सगळे म्हणतात, परंतु पुढे येणं गरजेचं आहे ना। असं कसं म्हणजे केवळ फोनवर बोलून जमणार नाही, कुठंतरी आपण लोकप्रतिनिधी आहेत, आता कुठंतरी निर्णयाला येणं गरजेचं आहे। आज निर्णयाला जर आपण नाही आलो तर मग हा प्रश्न सुटणार आहे का? वारंवार तुम्ही सांगितलं गेलं की आमदारीपेक्षा मराठा समाज मला कवा पण मोठा आहे, परंतु बाकीचे आमदार आपली पुढची वाटण्यासाठी पुढे येत नाहीत, असं काय वाटतं ना? आता हा विषय ना, हा विषय पहिल्यांदा सुरू होतो तो माध्यमाकडेच, कारण देशामध्ये लोकशाहीचा 4था आधारस्तंभ असलेला जर घटक असेल तर तो माध्यम आहे आणि खऱ्या अर्थानं माध्यमांनीच आता माझी विनंती आहे की समाज बांधव तर काय विचारत असतील, परंतु माध्यमांनी सुद्धा त्या महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व माध्यमातले जे माझे बंधू आहेत, भगिनी आहेत, त्यांना सुद्धा माझी विनंती आहे तुम्ही त्याही आमदारांना थोडं विचारा की बाबा नेमकं तुमची अडचण काय, सत्ताधाऱ्यांना विचारू द्या, विरोधी पक्षांना विचारू द्या, जे काही आमदार आहेत त्यांना पण विचारू द्या। आता मी माझी भूमिका स्पष्ट केली, मला वाटलं की माझी भूमिका स्पष्ट करणं बार्शी तालुक्याच्या लोकप्रतिनिधी नात्यानं किंवा विधानसभेचा सदस्य या नात्यानं गरजेचं आहे। मी मला गरज म्हणजे जी काय मराठा समाज बांधवांची जी इच्छा अपेक्षा माझ्याकडनं होती मी पूर्ण केली आणि मी सांगितलं बाबा माझी भूमिका ही आहे, तशा भूमिका आता सर्वांनी स्पष्ट कराव्या। काल तुम्ही सांगितलं की मी आता मालक नाहीये, माझा मालक समाज आहे, बरोबर आहे। हा, तर त्या दृष्टीने बार्शीमध्ये तुमचं एक आंदोलन चालू आहे आणि दुसरं एक उपोषण चालू आहे तहसील कार्यालयासमोर, तर या अशा दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडताना काय हो, ही जी मागणी राष्ट्र मागितलेली आहे तुम्ही, वसतिगृह असतील किंवा मुलांचं मोफत शिक्षण, याच्यासाठी शासनाकडून काय असं तुम्हाला बोलणं आलंय का की ती मंजूर? नाही, त्या दिवशी पालकमंत्री महोदयांना आपण सांगितलं, ते पण मंत्री महोदय आहेत, त्यांचं खातं आहे, त्यांना सुद्धा आपण विनंती केलेली आणि त्यांनी मला सकारात्मक या मागणीच्या बाबतीमध्ये मी सकारात्मक आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये मी किती पैसे लागतात याला त्याचा आढावा घेतोय म्हणून सांगितलेला आणि माझं त्यांच्याबरोबर पण बोलणं झालेलं आहे याच्या बाबतीमध्ये सकारात्मक। आणि जे उर्वरित मागण्या आहेत त्या माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांनी पालकमंत्री या नात्याने बोललेच असतील आणि आपल्याला पण माहिती आहे की मुख्यमंत्री साहेबाला त्या दिवशी निवेदन दिलेलं आहे। मी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, आज माझा संपर्क होईल, मी फोनवरती त्यांना बोलण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे, फोनवर मला बोलतीलच आणि मी जी काय माझ्या भावना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी निश्चितपणे। बार्शीतील बहुतेक समाजांनी येऊन तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे, पत्र दिली, त्यावेळेस त्यांची भूमिका काय होती, तुम्हाला म्हणणं काय आलं त्यांचं? मुळातच असा विषय आहे की हा विषय कुणी असा खितपत ठेवू नका, काहीतरी ह्याच्यावरती निर्णय घ्या, कारण जे काही सोलोक्याचं वातावरण होतं आपल्या राज्यामधली संस्कृती वेगळी, जे बहुबंधासारखे राहत होते, आज आपण पाहतोय की प्रत्येक ठिकाणी आता मित्र राहिले नाहीत, मैत्रिणी राहिले नाहीत, एकामेकाकडे सगळे संशयानं पाहू लागलेले आहेत आणि मैत्रीचं नातं तुटू लागलेलं आहे, हे असं होता कामा नये आणि त्या दृष्टिकोनातून काहीतरी सकारात्मक निर्णय घेऊन थोडा कुठंतरी कटुता येईल
परंतु एकदा निर्णय झाल्यानंतर आणि हा निर्णय कुठं होऊ शकतो, विधानसभेमध्ये, किंवा जरी विधानसभेची काही हे असेल तर माझी मराठा समाज बांधव जे आहेत आणखीन काही तज्ज्ञ सगळ्या तज्ज्ञांनी पण पुढे येऊन ह्याच्या बाबतीमध्ये एखादी बैठक आयोजित करावी, ह्याच्यावरती काय तोडगा काढता येईल ह्याच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. समाज आज सगळ्याकडनं सगळे अभ्यासक आहेत किंवा ज्येष्ठ जाणती जुनी मंडळी आहेत, ह्यांच्याकडे सुद्धा आशा लावून बसलेला आहे. भाऊ, सगळ्या समाजामध्ये अशी भावना आहे की अपक्ष आमदार असताना देखील तुमचं सरकारवर वचक आहे, सरकारमध्ये तुमचं चांगलं चालतंय, परंतु आज तुम्हाला या उपोषण करावं लागतंय, ठिय्या आंदोलन करावं लागतंय, अजून शासन ठोस पाऊल उचलत नाहीये, काय सांगताय? आता सगळे मिळून 288 आमदार आहेत, मी तरी एक अपक्ष आमदार आहे, तर माझ्या पाठिंब्यामुळे सरकार पडणार नाही आणि एखादा मुख्यमंत्री होणार नाही. त्यामुळं माझ्या भावना, शेवटी भावनेचा विषय आहे, माझ्या आणि समाज बांधवांच्या भावना मी खास करून माझ्यापेक्षा समाज बांधवांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माध्यम मी आहे. एक विधानसभेचा एक सदस्य, महाराष्ट्राच्या विधानसभेचा आणि बार्शीचा लोकप्रतिनिधी, माझ्या मतदारसंघातल्या मराठा समाज बांधवांच्या आसपासच्या जे काही मला भेटतात त्यांच्या भावना पोहोचवण्याचं मी माध्यम आहे, पोहोचवल्यात. ह्याच्यावरती जो निर्णय घ्यायचा ती सर्वांनी घ्यावा. आता ही लढा कुठपर्यंत असा चालवणार आहे? जवळ मलाही सांगता येत नाही आता ही कुठपर्यंत चालणार आहे काय ती. शेवटी सगळे आपले ज्येष्ठ समाज बांधव वगैरे सगळी बैठक घेतील. पुढं आता काही उद्याही आमचं शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेटायला उद्या संध्याकाळी रवाना होईल. 2 दिवसानंतर त्यांच्या भेटीगाठी होतील आणि त्यावर मग त्यांचं काय उत्तर येत आहे ह्याच्यावरती पुढच्या गोष्टी बऱ्याच अवलंबून आहे.